कशाने चालता? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्याने ही चालायला शिकवणार. डोक्यानं म्हणजे डोक्यानं कठीण डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं अरे आम्ही गरीबाची, आम्ही कमी हुशार, आम्ही झोपडपट्टीत राहतो, आमची गरिबी, आम्ही हलक्या जाती जन्मलो, आम्ही कसे मोठे होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. प्रत्येक जण. मला सांगा तुमच्याकडे मोठं कोणाकोणाला व्हायचंय? सगळ्यांना व्हायचं. बरोबर. सगळ्यांना मोठं व्हायचे. तुमच्यातला प्रत्येक जण मोठं होणार. माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. हात खाली करा. किती प्रकारे? एक तर शिकून, दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला मी तुम्हाला गोष्ट सांगतो त्याच्यातून तुम्ही काय शिकायचं? शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकायचं असतं. तुम्हाला लहानपणी एक गोष्ट होती, दोन लहान प्राण्यांची शर्यत लागते आणि त्यामध्ये एक जण जिंकतो. कोण जिंकतो? बरोबर हुशार आहात. ससा चपळ होता तरी कासव का जिंकला? सर पोरं हुशार आहे तुमचं, तुम्ही म्हणलं हुशार नाही का जिंकला? तर तो थांबला नाही. मग ह्या गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? तुम्ही काय शिकायचं? थांबायचं नाही. रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क जर केला ना तर तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होईल. तुम्हाला असं वाटत असेल अरे मी गरीबाचा, मी काळा, मी मुंगळा, मी कसा मोठा होणार? काळाही मोठा होणार आणि मुंगळा त्याच्यापेक्षा मोठा होणार. सांगू उदाहरण. भारताचा राष्ट्रपती काय नाव त्याचं? भारताच्या राष्ट्रपती काय नाव? कोणत्या जाती जन्मल्या? आदिवासी समाजातील एक मुलगी 6व्या वर्षी आई वडील खाणीत गाळून गेले. अनाथ आश्रमात शिकली, पण इतकी म्हण लावून शिकली आणि म्हण लावून शिकली ते राष्ट्रपती झाली. ते जाऊ द्या. पीटी उषा नाव ऐकलंय? पीटी उषा. तुम्हाला कमी मार्क आहे घाबरायचं नाही. पीटी उषाचा आदर्श घ्या. पीटी उषालाही 35% मार्क होते फक्त. पण ती कोण होती? पीटी उषा कोण होती? धावपटू. आदिवासी समाजातील मुलगी. तिला 35% मार्क होती पण ती धावपटू खेळण्या मागे पळायची आणि मग ती शाळेमध्ये पळायला तिचा नंबर आला आणि मग जिल्ह्यामध्ये, राष्ट्रामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये पदक मिळालं. पण तिला अंतर्गत आला. मोठं व्हायचं सगळ्यांना. तिचा देशामध्ये नंबर आला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सतत 2 वर्ष तिचं पदक हुकत होतं. 2 वर्ष. तुम्हाला कमी मार्क आहे घाबरायचं नाही. पळायला शिका. खेळात एक खेळाडूला एक पदक मिळालं ना कोट्यामध्ये रुपये मिळतात. मग तिनं 2 वर्ष प्रयत्न केला. फक्त 9 सेकंदावर तिचं पदक हुकत होतं. ती रोज प्रॅक्टिस करायची. या गावातून त्या गावात जायची. तिथून परत 10 किलोमीटर 5 किलोमीटर जाऊन येऊन प्रवेश करायची. 2 वर्ष तिचं 9 सेकंदावर पदक हुकत होतं. पण एक दिवस काय झालं, त्या गावामध्ये जशी गेली पलीकडल्या गावामध्ये तशी त्या गावात कुत्र्याची भांडणं लागली होती. कुत्र्याची भांडणं पाहिली का? कुत्र्यांची कळवण लागली होती आणि मग कुत्र्यांची कळवण जशी लागली त्या गावातून ती तशी मागं फिरली. मागं फिरल्यावर एक कुत्र तिच्या मागं पळालं. बाकीची कुत्री त्या कुत्र्याच्या मागं पळाली. तिला असं वाटलं का सगळी कुत्री माझ्या मागं. आणि मग त्या कुत्र्याच्या भ्याने ती एक संघाट पळाली, भुंगाट पळाली, चिंगाट पळाली. 9 सेकंद थोडा 15 सेकंद तोडले. किती? भारताला पहिल्या वर्षी पहिलं पदक मिळालं. मग तुमच्याची कमी मार्क आहे. एखादा खेळाडू बना, काही बना. सचिन तेंडुलकर नाव ऐकले? किती टक्के मार्क होती? किती? अरे किती होती मार्क सचिन? 10वीला. नॉन मॅट्रिक होता. किती? नापास झाले. तरीही तो खेळाडू म्हणला. असं नाही का आपल्याला कमी मार्क आहे घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही पीटी उषा बनू शकता, सचिन तेंडुलकर बनू शकता, खेळाडू बनू शकता. 40% वाला मिलिटरीत जातो. 28 पोलीस मध्ये भरती होऊ शकता. कमी मार्क असल्याने काही घाबरायचं कारण नाही. फक्त एवढा प्रयत्न करायचा. 40% की 50% कशी होती? तुम्हाला मीराबाई नाव ऐकते का? मीराबाई कोण होती? मीराबाई नाही माहिती? धनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई. तुम्ही ही नावं नाही ऐकली. तुम्ही शांताबाई ऐकले सगळं.
कारण काय सर, खरं तर ही पिढी फार हुशार आहे. आमच्या 70 पेक्षा सरांची 35 ची पिढी हुशार आहे. 35 पेक्षा ही 10-15 ची पिढी हुशार आहे. पण भांडण काय झाले, जरा जास्त हुशार आहे. जे चांगलं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यात घेत नाही. आता बघा 700 वर्षापूर्वी संतांचे अभंग प्रत्येक गावामध्ये काकडा भजन कीर्तन भजन प्रवचनामध्ये गायले जातात, ताजेतवाने वाटतात. 700 वर्षानंतरही देवाच्या द्वारी दिवलेचे रोप हरिमुखे म्हणा अवघाची संसार सुखाचा करीना. 700 वर्षानंतरही ताजेतवाने वाटतात, पण ते या पोरांच्या कानावर पडत नाही. आणि जे गाणं टिकेटचं सिनेमाचं ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्षी येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं, दुसऱ्या वर्षी शांताबाई दिसली तुम्हाला दिसली ना. एकच वर्ष सिनेमाचं गाणं टिकतं, ते तुमच्या कानावर पडतं आणि त्या टिकेटचा आवाज ऐकला का तुम्ही तंगात हात पुसता आणि मुंगळ्यासारखे नाचता. पण ते तुमच्या गावात सप्ताह होतो, कीर्तन होतं. कीर्तनला किती जण जातात? सगळे जण जातात. हात खाली करा, मी बघितलंय. सगळे जण कीर्तनला जातात. कधी जातात? पाण्याचं कीर्तन झालं लाईन मध्ये कशाला? जेवायला. भोजन. मुलांनो, भोजन आणि भजन, भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक मात्र एवढंच अंतर आहे. त्यातला अर्थ घेतला ना, अर्थ जमीन आसमानाचं अंतर आहे. पाण्याच्या कीर्तनाचं केलेलं भोजन हा तर त्या पलीकडे काय माती सापडली त्या पलीकडे शांताबाई आहे ना. जरा मी तुझ्यासाठी आलोय. तुमच्यातला गरीबाचे असले तरी प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. आणि ते शिकून आणि सवरून, शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरण. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य सदाचार संयम सुविचार संतांचे विचार एक चांगला विचार डोक्यात घेऊन वागण्याचा करण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. फक्त लक्ष देऊन ऐकायचं. तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं लक्ष आहे शिक्षण, पुराण विद्या. विद्या हे गरीबाचं धन आहे आणि श्रीमंतांचा अलंकार आहे. आणि असं धन आहे जगातला कोणताही तोटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या खिशामध्ये 100ची नोट असली, एखादा गाठून दोन डोके देऊन काढून घेऊ शकतो. पण तुमच्या डोक्यामध्ये एखादी कविता असली, 29चा पाढा असला तर कोणीही जबरदस्तीनं काढून घेऊ शकत नाही. कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. 7वी पर्यंत शिक्षण म्हणजे तुमच्या जीवनाचा पाया आहे. कोणतीही 10 मजली 15 मजली 12 मजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. आणि हा पक्का करण्यासाठी आता तुम्ही अभ्यासातला एकही दिवस वाया घालू नका. क्षणाक्षणाला त्या सत्याच्या कासवाच्या गोष्टीप्रमाणे प्रत्येक क्षणाक्षणात शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकायचं असतं. तुमच्यातला प्रत्येक जण 35% मोठा होऊ शकतो, 40% मोठा होऊ शकतो. कोणी मला एपीजे अब्दुल कलाम नाव ऐकलंय का? कोण होते? राष्ट्रपती होते ना. त्यांची परिस्थिती माहिती आहे का? एवढी गरिबी, खायला अन्न नाही, ते पेपर टाकायचे. पहिलीला असल्यापासून ते घरोघरी पेपर टाकायचे आणि 7वी पर्यंत पेपर टाकता त्या पेपराच्या मागल्या बातम्या त्यांनी वाचल्या, लेख वाचले आणि मग त्यांना चालना मिळाली. आपण काही बनू शकतो. आणि मग त्यांनी एवढा अभ्यास केला, पेपर एवढा प्रयत्न केला, मिसाईल मॅन म्हणजे शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती बनले. तुम्ही कोणत्या जाती जन्मला, किती गरीब, त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या बहिणीनं बांगड्या मोडल्या तेव्हा त्यांना शिकता आलं. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. फक्त तुमचं लक्ष काय पाहिजे? काय होतंय? काय पोरांचं लक्ष पुढं? बरोबर टीव्ही, मोबाईल किंवा डीजे वाजला तर तुम्हाला कोणी बोलवतं का? तरीही तुम्ही खायचं सोडून तिथे जाऊन आला बाबूराव मुंगळ्यासाठी नाचतात. शांताबाई बाबूराव एकच वर्ष टिकतं. संतांचे अभंग 700 वर्षानंतर ताजेतवाने वाटतात. हरिपाठामध्ये अभंग आहे बघा, 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीना. आनंद भरीन तिन्ही लोक एका चरणाचा अर्थ लक्षात घ्या. अवघाची संसार म्हणजे कोणाचा संसार म्हटले? पप्पा, मम्मी, बुद्धी आणि तू. दोघांचा म्हटलंय का? अवघाची संसार म्हणजे अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करी. आणि आनंद भरीन तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग गोष्टी पाहतात, सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो. आयुष्यात फक्त 2 अभंग पाठ करा. फक्त 2 अभंग पाठ करा. त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. अवघाची संसार सुखाचा करीन या स्वरूपाचा अर्थ नाही कळला
स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे, एवढं वेळ तरी माझा त्यांना मला भाजी ऐकलंय का? सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नाहीत. आनंद त्यांचं गाव सोलापूरवर 4 इकडं 25 किलोमीटर पंढरपूर पासून. कधी पंढरपूरला गेले नाहीत, पण काय करायचे ते आपल्या शेतामध्ये काम करायचे. कांदा मला भाजी अवघी काय माझी गतून मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली बंडरी सावता म्हणे केला मला विठ्ठल पायी गोळीला गळा. मग सावता महाराजांनी देव आपल्या कामात पाहिला आणि काम प्रामाणिक करता करता देवाचं गुणगान गात होते. देव त्यांना शेतामध्ये भेटायला आला. तुमचा देव सध्या कशात आहे? सावता महाराजांनी देव कामात पाहिला. तुमचा देव सध्या कशात आहे? अभ्यासात. विचारायचं तुमचा देव अभ्यासात आहे, शिक्षकांचा देव शिकवण्यात आहे आणि तुमचा देव शिक्षणात आहे. मुलांनो, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, फक्त तुमचं लक्ष काय पाहिजे. एकदा काय झालं, एका शाळेमध्ये सरांनी सांगितलं रामायणावर बोला, रामनवमीचा दिवस आहे, म्हणजे रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, सुगंधन, विभीषणाचा अभिषेक, रावणाला कुणी मारलं, कसं मारलं, कोणतं अस्त्र वापरलं, सगळं सांगितलं. पण एका मुलाचं लक्ष नव्हतं की मारलेला मारत होतं. मी त्याला विचारलं, हसतोय हे बाळा, रावणाला कुणी मारलं रे? तुम्ही नाही मारलं. रावण काय तुला सापडणार? तुझं शाळेत लक्ष नसतं. तुमचं लक्ष काय सध्या? अभ्यासाऐवजी तुमचं लक्ष दुसऱ्याकडे असतं. तुमचं लक्ष काय होतं? एखादा मुलगा 4 दिवस पाटलांचा बैलगाडा तिकडे पळतो, 4 दिवस मामाच्या गावाला जातो. एखादी मुलगी खाडा करते, 4 दिवस शाळेत येत नाही आणि पर्यायाला तिचा अभ्यास गृहपाठ होमवर्क मागे राहतं. आणि मग जीवनाची शर्यत जिंकायचं असेल तर त्या शास्त्राप्रमाणे तुम्हाला रोजच्या रोज शाळेत यायला पाहिजे, रोजच्या रोज अभ्यास केला पाहिजे. काही टक्केवाला मोठा होऊ शकतो, काळाही मोठा होऊ शकतो. पीटी उषाचा कलर गोरा नव्हता, द्रौपदी मुर्मूचा कलर गोरा नव्हता, एपीजे अब्दुल कलामचा कलर गोरा नव्हता. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, झोपडपट्टीतलाही मोठा होऊ शकतो आणि महालातलाही मोठा. फक्त तुमचं लक्ष शिक्षण. मला सांगा, तुम्हाला प्रत्येकाला मी एक गोष्ट सांगतो. 5वीला कोण येतो? 5वीला हात होतं, हात खाली करा. आता मला सांगा, तुमच्यातला अभ्यासाचा कंटाळा किती जण आहे? अभ्यासाचा कंटाळा किती जण आहे? अभ्यासाचा कंटाळा कोणाला आहे का? हातवर करा. तर मी एक गोष्ट सांगतो. एक वडारी समाजाचा मुलगा सत्य घटना सांगतो. करमाळा तालुक्यातल्या जेऊर मधला वडारी समाजाचा मुलगा 5वी पर्यंत चढत येतात. त्याला काही येत नसतं तरी 5वी पर्यंत पास करत येतात. बरोबर ना? चढवत नेला. आईनं म्हणलं नाही मला शाळेत जायचं. आईने बस पाठवला. आईने बस पाठवलं. तो मुलगा शाळेत आला. मागच्या बाजूला बसला. गेल्या वर्षाचे ड्रेस उरले होते, पुष्पगुच्छ आणि ड्रेस सरांना मुलांना दिले. कपडे फाटले होते. त्याला आनंद झाला. खुशीमध्ये कपडे घालून तो पाठीमागं बसला. पण काय झालं, मागचं एक पोरगं शेजारचं चमत्कारिक होतं, मागून 3 नंबर. ते त्याला हळूच म्हणलं, अरे 5वीला काय ते स्कॉलरशिप का काय असतं ना, तसं अवघड असतं. आता त्याला आधी हवस, त्यांनी पाडला पाऊस. म्हणजे अवघड म्हणल्यावर ते मागच्या मागं झोप पळालं तसं त्याची आई 4 किलोमीटर कोणतरी खडी पडत होती. आई खडी पडत होती. ते धापा टाकत गेलं आणि आई जवळ धापा टाकत उभं राहिलं. आई म्हणली का रे बाला, शाळा सुटली का काय? बाला म्हटला, आई शाळा नाही सुटली, पाठी फुटली. आई मला नाही शिकायची शाळा. तुला अवघड म्हणतात, मला शिकायची. आई म्हणते, अरे मेल्या आयुष्यभर आमच्यासारखं कशाला खडी पडतो, कामाला कष्ट करतो, शिकून सवरून काहीतरी बन, सुखाचं जीवन वाटायला येईल. ते म्हटलं नको नाही, मला लय कंटाळा येतो, लय अवघड म्हणतात. असं करतो नाही. त्यानं आईला पटवण्याचा प्रयत्न केला. असं करतो नाही, तुझं माप घरी फोडतेस ना, तुझा ब्रासवर माप आहे, तू 200-300 रुपयाचं काम करतोय, मी पण तुला थोडी मदत करेन, आणि मग ती आई म्हणजे नको, मला तुझ्या मदतीची गरज नाही. पण पोर रडायला लागलं, नाही जायचं, शाळेत म्हणायला लागलं. मग आई म्हणजे मर गेल्या, तुझ्या नशिबातच नाही. तो आईनं त्याच्या हातात हातोडा दिला. असा तो त्याला वाटला तासो आनंद झाला. मग त्याने हातोडा घेतला. हातोडा घेऊन आई खडी फोडत होती, मोठमोठे दगड, त्याच्यापेक्षा लहान दगडावर ते ठोके मारायला लागलं. आता मला सांगा, 5वीच्या मुलाला किती ताकद आहे? 15-20 मिनिटांमध्ये मुलगा कामातून झाला. आई म्हणला, आई पाणी.
आईनं अर्धी बाटली पाणी केली होती, अर्धी बाटली त्याच्या हातात दिली. मुलगा घाटा पाणी पेलं, थोडा हवा काढल्यावर परत ठोका मारायला लागला. परत ठोके मारता 10-15 मिनिटामध्ये खांबा होऊन झाला. कशाला परत पडली, डोळे पांढरे केले आणि आईला म्हणलं आई पाणी म्हणल्यावर आई म्हणजे अरे आता कुठून देऊ पाणी? अर्धी बाटली आता तू पेला. इथं 4 किलोमीटर पुढे जंगल, घर नाही, पाणी नाही, विहीर नाही, आपण जंगलात खडी पडतोय, कुठून देऊ पाणी? मुलाने डोळे पांढरे केले. मुलगा पाणी करायला लागलं. पाणी करून मुलगा खाली कोसळलं. आता मुलगा बघतोय किंवा काय इकडची भागी आई त्याला पाणी देऊ शकत नाही. मुलाने आईला हंबरडा फोडला. आई खाली बसली, मुलाला मांडीवर घेतलं आणि आई मोठ्यानं रडायला लागली. रडणाऱ्या आईच्या डोळ्यातले 5-10 अश्रू त्या रडणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये पडले. पाणी करून पाणी करणाऱ्या मुलाच्या तोंडात पडले. आता मला सांगा मुलांनो, त्या अश्रूंना, आईच्या डोळ्यातल्या पडलेल्या अश्रूंना कुणी थांबणार नाही, परंतु त्याला थोडासा 5-10 टिपके पडले. तिच्या थेंबाचे, डोळ्यातल्या आसवांचे 5-10 टिपके पडले. थोडासा ओलावा वाटला तसं रडायचं थांबलं. ही बाहेर काढली. पण तेवढ्यामध्ये भिडीवरची करमाळा तालुक्याच्या भिडीवरची गाडी आणि कॉन्ट्रॅक्टरची गाडी कणकण आली. त्याने ब्रेक मारला. कॉन्ट्रॅक्टर आणि तो भिडीव खाली उतरला आणि भिडीवरती आई उठवला. तुला काय अक्कल? एवढ्या मोठ्या लटक्याला शाळेचे कपडे घालून मांडीवर घेऊन बसली. तुला सांगितलं होतं ना खडी फोडायचे काम अर्जंट आहे, आणि तू एवढ्या मोठ्या, त्याला जसं त्या वेळीवर ओरडला तशी आई उठली तशी ते पोरगं मांडीवरनं खाली चांगलं पडलं. डोक्याला कपची लागली, मला रक्त यायला लागलं, पोरगं रडायला लागलं. आई आधी हंबरडा फोडला होता, पोराने हंबरडा फोडला, तो काही रडायला लागले. आणि एक वेळ रडणाऱ्या त्या व्हिडिओला काय सुद्धा नव्हतं. त्या आईला म्हटलं तुला कळतं का नाही? तुला सांगितलं होतं ना उद्या आपल्याला खडी फोडून झाली पाहिजे. खडी फोडून जर झाली नाही तर तुझा महिन्याचा बुद्धी आपल्याला माफ द्यायचंय, त्याच्यात करायचंय. परवा पाणी होणार आहे. जर खडी फोडून झाली नाही महिन्याचा पगार देणार नाही. आई आधी रडत होती. पोराच्या डोक्याला कपची लागणं, पोरगे रडत होतं, दोघेही रडत होते. त्या व्हिडिओला सुचत नव्हतं. आणि तो व्हिडिओ त्या पोराला काही काढवा मूर्खा, नालायक, बेशरम, तुला काही कळतं का नाही? शाळेची कपडे घालून तिकडे शाळा शिकायचं सोडून आमच्या कामाचा खोंबा करायला आल्या. गाढवा, मूर्खा, व्याकरण, नालायक, इडियट. शिंदे जेवढ्या इंग्लिश, मराठी, हिंदी जेवढ्या शिव्या देत होत्या तेवढ्या शिव्या त्या पोराला दिल्या. पोरगं रडत होतं, व्हिडिओला सुचत नव्हतं, तरी शिव्या देऊन गाढवा, मूर्खा, शाळा शिकायचं सोडून इकडे आमच्या कामाचा खोंबा करायला आला. असं म्हणून ते पोरगं जे तो व्हिडिओ वळाला आणि वळून पाठमोरा झाला. पोरगं आधीच रडत होतं. आईनं हंबरडा फोडला होता. दोघंही रडत होते, दोघंही मोठमोठ्यानं रडत होते. आईचा हंबरडा पाहून ते पोरगं थोड्या वेळानं थांबलं. आईच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहिलं. आईच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. त्याच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली. चीड निर्माण झाली. त्या आईला म्हटलं थांब आई, रडू नकोस, त्याने कपची घेतली आणि त्या कपचीनं बाजूच्या एका मोठ्या दगडावर एकच वाक्य लिहिलं, या साहेब होणार, त्याच्यापेक्षा मोठा साहेब होणार. जर मला 17 शिवाय दिल्या, जर तुला एवढं लढवलं त्याच्यापेक्षा मोठा साहेब होणार. त्याने कपची फेकाटून दिली आणि 90च्या स्पीडनं जे पळालं ते मागं बसत होतं ते पळत पुढे येऊन बसलं आणि ते मन लावून शिकायला लागला. तुम्ही एक नाव ऐकले मीराबाईचं एक भजन होतं. त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचे? 2 वेळी तुम्हाला याच्यासाठी ऐकवतो. मीराबाईचं भजन होतं. अगं म्हणाल का? जैसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो हरी 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 गुन गाने लगी. काय अर्थ होतो याचा? जैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड निर्माण झाली होती, गोडी निर्माण झाली होती. त्याची आवड, गोडी त्याला शिक्षणाची निर्माण झाली. आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन मग्न झाली होती. तसा तो मुलगा अभ्यासामध्ये रमला आणि ज्याला काही म्हणता येत नव्हतं त्यानं मन लावून अभ्यास केला आणि 7वी पर्यंत पास झाला. 10वी पर्यंत गेला. 60% मार्क पडले. त्याला काहीच येत नव्हतं, नापास होत होता. त्याला 60% 10वीला मार्क पडले. 12वीला 70% मार्क पडले. आणि मुलांना तुमच्या माहिती सत्य घटना सांगतोय, त्या 10वी 12वीला त्याच्यामध्ये थोडी ताकद आली होती.
त्याच्याही 10:30 तासाची खडी फोडायला, दिवसभर 2-3 खडी फोडायची, वर्ग 6ला जायचं, 10 पर्यंत खडी फोडायचं. खडी फोडून जे पैसे मिळाले ना, त्या पैशाची त्याला पुस्तकं घेतली आणि ती पुस्तकं होती राज्याच्या केंद्राच्या MPSC UPSC आयोगाची. त्याला काय व्हायचं होतं? साहेब व्हायचं होतं. साहेब होण्यासाठी जी पुस्तकं आहे ना, त्याला खडी फोडून घेतली. पुढे कॉलेजला गेला, 4 तास एका ठिकाणी काम करायचा आणि दिवसभर शिकायचा. रात्रीच्या 1-2 वाजेपर्यंत तो पोरगा ग्रॅज्युएट झाला. ग्रॅज्युएट झाल्यावर सतत त्याने जी पुस्तकं घेतली होती ना, प्रत्येक वर्षी त्यानं अभ्यास केला आणि पहिल्याच वर्षी परीक्षा दिली आणि त्या महाराष्ट्रामध्ये पहिला आलेला जेऊरच्या करमाळ्याच्या जेऊरचा बालाजी मंजुळे वडाऱ्याचा काळाकुट्ट मुलगा पहिल्याच प्रयत्नामध्ये कलेक्टर झाला. आता मला सांगा, त्याला अभ्यासाचा कंटाळा होता, त्याला शाळेत जायचं नव्हतं, कलेक्टर कसं काय झाला? त्याच्यामध्ये जिद्द उत्पन्न. कशी तुमच्यामध्ये जिद्द उत्पन्न होऊ द्या. त्या गराबाईसारखं म्हण लावून तुम्ही अभ्यास करा, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. आणि मुलांना कलेक्टर झाल्यावर करमाळ्याचा जो व्हिडिओ होता ना, तो व्हिडिओ तोपर्यंत प्रमोशन होत होत सोलापूरला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये CO म्हणजे उपकार्यकारी अभियंता झाला. आणि ज्या दिवशी या कलेक्टर झाला, त्या मुलाची सोलापूरला पोस्टिंग झाली आणि जो त्याच्या हाताखाली जो CO होता ना, तो करमाळ्याचा शिव्या दिलेला व्हिडिओ नेमका त्याच्या हाताखाली आला. पहिल्या दिवशी कोणता नवीन साहेब येणार आहे कलेक्टर, सगळे 7-8 अधिकारी अप टू डेट सज्ज होते. दरवाजातून एक काळाकुट्ट जवान सफारी जॅकेट घातलेला काळाकुट्ट जवान डवळामध्ये प्रवेश झाला. त्यांनी अधिकाऱ्यांनी बघितलं, अधिकारी अप टू डेट राहिले. तो जवान जवळ आला आणि जवळ आल्याच्या नंतर त्यानं त्या सगळ्या अधिकाऱ्यावर नजर फिरवली. नजर फिरवल्यावर त्या अधिकाऱ्यामधल्या एक अधिकारी त्या वडाऱ्याच्या कलेक्टर झालेल्या मुलाला ओळखीचा वाटला. आता मला सांगा, कोणता अधिकारी होता तो? कोणता? ज्यानं शिव्या दिल्या हुशार आहे, ज्यानं शिव्या दिल्या त्याला ओळखलं. आता मला सांगा, त्याला एवढ्या शिव्या दिल्या होत्या, त्याच्या आईला रडवलं होतं आणि तो त्याच्या अंडरमध्ये कलेक्टर आलाय. त्या अधिकाऱ्याचं त्याने आता काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे सांगा पटकन. काय केलं पाहिजे? काढून टाकलं पाहिजे. त्याला तो काढून नाही टाकलं, तो डवराने त्याला ओळखलं, त्याच्या जवळ संत पावलाने गेला, हात तोडले, खाली वाचला आणि त्याच्या पायावर मस्तक ठेवलं. तो अधिकारी मागे सांगला, अहो साहेब तुम्ही कलेक्टर आहात, तुमची पोस्ट माझ्यापेक्षा खूप मोठी आहे, माझी पोस्ट खूप लहान आहे, तुम्ही माझ्या कशाला पाया पडायचं? त्यावेळेला तो कलेक्टर झालेला वडाऱ्याचा मुलगा म्हटला, मी तुमच्या याच्यासाठी पाया पडतो, कुणाची पोस्ट मोठी आणि कुणाची पोस्ट लहान हे काही नाही का कलेक्टर झालोय म्हणजे मी नक्की हुशार झालोय, पण मी तुमच्या याच्यासाठी पाया पडतोय. तुम्ही जर मला त्यावेळेला 17 शिवाय दिले नसत्या, माझ्या आईला जरी एवढं रडवलं नसतं, तर आज मी कुठं तरी माझ्या आई बरोबर जंगलामध्ये खडी फोडत असतो. मी कलेक्टर झालोय ते फक्त तुमच्यामुळं. तुम्ही त्या शिव्या दिल्या तर माझ्या जीवानी लागल्या, माझ्यामध्ये प्रेरणा निर्माण झाली, जिद्द निर्माण झाली. मग मी मनापासून अभ्यास केला, शिकायचं ठरवलं, मला शिकायचं नव्हतं. आज पुढे तरी मी जंगलात खडी फोडत असतो. कलेक्टर झालो ते फक्त तुमच्यामुळं. मुलांनो, तुमच्यातला प्रत्येक जण कलेक्टर होऊ शकतो, कारण तुम्हाला अभ्यासाचा पहिलाच कंटाळा नाही. बरोबर? फक्त तुम्ही मन लावून अभ्यास करायचा, असं समजायचं नाही. 90% मार्क आहे, 15% वाले तुम्हाला लय मार्क आहे, मिलिटरी आहे, पोलीस भरती आहे, SRP आहे, अनेक IT आहे, डिप्लोमा आहे. आपल्या MIDC मध्ये गरीबाचा मुलगा कुठे देणार नाही. UP, बिहार, पंजाब, हरियाणा, मद्रास, कलकत्ता सगळी साहेब लोक आपल्या कंपन्यामध्ये कोण आहेत माहितीये का? बाहेरच्या राज्यातले आहे. सगळे मॅनेजर लोक, प्रोडक्शन, रिसर्च मॅनेजर, सगळे मॅनेजर उभे, चौबे, पांडे, शिवानी, त्रिपाठी, शर्मा, नायर, आमचे ढेरंगे इथे पुढे नाचून संपले. मग आम्ही मन लावून जर तुम्ही शिकला ना, जगातली कोणतीही शक्ती, तुम्ही हात वर केला सगळ्यांना मोठं व्हायचंय, जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. परंतु काही शत्रू आहेत, जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा पाकिस्तानचा सैनिक येईल, चीनचा आतंकवादी आणि म्हणाले, बाळ्या घालू का गोळ्या, अभ्यास करून कॅप्टन हो नको, म्हणणार आहे का?
जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. फक्त काही शत्रू आहे तुमच्या आतमध्ये आहेत. आळस, कंटाळा, बेफिकिरी, काय अभ्यास करतं काय सर थोडं रागवते. मुलांनो सरांचं काही बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना आळस, कंटाळा, बेफिकिरी बाहेर काढा. अशापेक्षा भयंकर डेंजर महाविघातक तुमचे दुश्मन आहेत. ते तुमचे ज्ञानी दुश्मन आहेत. तुम्हाला फार आवडतात परंतु तुम्हाला ते मोठं होत येणार नाही. कोणते कोणते दुश्मन आहेत माहिती आहे का तुम्हाला? ज्ञानी दुश्मन जीवापेक्षा प्रिय. अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सोडून 7 ते 7:30, 8 ते 8:30 तुम्ही त्याच्या पुढं टुळू बघत असता आणि म्हणता तुझ्याच जीव रंगला. अभ्यासाची वेळ आहे. अभ्यासाचा गेलेला एक तास जीवनामध्ये परत मागायला. म्हणून टीव्ही बघूच नका. काय शिकायचं टीव्ही मधून? त्या बाईने त्या बाईची गोड कशी करायची आणि तिने कुरघुड्या. याच्यापेक्षा काही स्टोरी असते का? मग तुम्हाला हे शिकायचं का काय मालिकेची नाव आहेत? तर एका मालिकेचं नाव डोक्यात गेलं तुमचं डोका होईल. एक मालिकेचं नाव असं आहे माझ्या नवऱ्याची बायको. नवऱ्याला बायको बघायची का मोठं झालं? कशाला बघायच्या स्टोरी? टीव्हीतला टाइम तुम्ही बिलकुल आईला मदत करा. काय काम करायला शिका, खेळायला शिका, खेळाडू बना. पीटी उषा बनू शकता. तुम्ही गरीबाची मुलं आहेत ना, तुम्हाला धावपळीची सवय आहे. तुम्ही पीटी उषा बनू शकता, सचिन तेंडुलकर बनू शकता. मिलिटरीमध्ये कॅप्टन 40% वाला पुढे कॅप्टन होऊ शकतो परीक्षा दिल्यावर. त्यामुळे तुमच्यातला प्रत्येक जण मोठा शिवरायाच्या सेनेमध्ये सगळे गुन्हेगारी समाजातील लोक होते, जंगलातील लोक होती, वाटमारी करणारी होती. परंतु ज्या वेळेला ते सैनिकात भरती झाले तसे तुम्ही सैनिकामध्ये प्रत्येक जण 40%, 50% ITI होऊ शकतो, डिप्लोमा होऊ शकतो. ITI झालेला मुलगा माझ्या वर्गातला वेल्डर. आज त्याच्या 4 फॅक्टरी आहेत. वेल्डर पुणे 40% मार्क होते. आम्ही कॉलेजला गेलो. मी कॉमर्सला प्रवेश घेतला. त्याला 8ला तो त्याचा ITI वेल्डर नंबर लागला. ITI केली 1 वर्ष ITI, 1 वर्ष अप्रेंटिस आणि 3 वर्ष त्यांनी इतकं काम केलं. वेल्डर म्हटल्यावर कुणी डोळ्याला भात नाही, तो होतंय, भात नाही, ठिणग्या उठतात. एकही कामगार 8-15 दिवस टिकत नव्हता. त्याने सतत 3 वर्ष 16 तास काम केलं आणि त्या बालकाने भेटलं. अरे कोणताही कामगार 8-15 दिवस, महिना 6 महिने टिकत नाही. 3 वर्ष यानं 16 ते 18 तास ड्युटी केली. 3 वर्षानंतर त्या कामगाराला वेल्डर झालेल्या 40% वाल्या मुलाला त्या मालकानं 1/3 पार्टनर करून घेतलं. आज 45 वर्षानंतर माझ्या त्या मित्राच्या भारतामध्ये वेल्डर 40% वाल्याच्या 3 कंपन्या आहेत आणि कंपनीचं नाव आहे स्टार इंडस्ट्री. त्याचे 4 जबाबदारी फक्त कष्ट, जिथं मेहनत. 40% वाला एक कंपनीचा मालक होऊ शकतो. म्हणून तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. फक्त तुम्ही स्वप्न मोठी बघा. तुम्हाला स्वप्न पडतात का? काय स्वप्न पडतात? स्वप्न पडलेली सकाळी पूर्णपणे आठवतात का? रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवत नाही तर पुरी कशी होणार? ते फक्त आता अर्धा मिनिट सगळे करता हात बसा. अर्धा मिनिट ताट बसा आणि स्वप्न बघा. डोळे सताड वगैरे ठेवून स्वप्न बघा. जागेपणी स्वप्न बघा. जिवंतपणी स्वप्न बघा. सगळे जागे आहेत ना? सगळे जागे आहेत ना? डोळे सताड वगैरे ठेवून स्वप्न बघा. मला कल्पना चावलाप्रमाणे अंतराळ व्हायचंय. मला शेरपा 83 प्रमाणे एव्हरेस्ट सर करायचंय. मला द्रौपदी मुर्मू प्रमाणे राष्ट्रपती व्हायचंय. APJ अब्दुल कलाम प्रमाणे आणि 40% वाल्या नापास असणाऱ्या वडाल्याच्या मुलाप्रमाणे मला कलेक्टर व्हायचंय. मोठमोठी स्वप्न बघा आणि ती स्वप्न फक्त शिकवून मन लावून अभ्यास करूनच पूर्ण होऊ शकतात. दुसरा कोणताही मार्ग नाही. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. ज्याला अभ्यासाचा कंटाळा आहे तोही मोठा होऊ शकतो. 40% वालाही मोठा होऊ शकतो. फक्त प्रयत्न करायचा. 40 ते 50, 50 ते 60 कशी होती? आता मी असं एका शाळेत सांगितलं मोठी स्वप्न बघा, मोठी जीवदार स्वप्न बघा. कारण मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होते हैं. मी सांगितलं मोठी स्वप्न बघा. त्याला काहीच नाही ना, त्याला सायकलचं स्वप्न बघा. बाईक चालणाऱ्यांना सायकलचं बघा, सायकलवाल्यांना मोटरसायकलचं बघा, मोटरसायकलवाल्यांना मोठ्या गाडीचं बघा. मग एका पोरानं डोकं लावलं, 5वीच्या पोरानं वेगळं डोकं वापरलं. त्याला वाटलं सायकलचं स्वप्न बघण्यापेक्षा आपण सेकंड हँड मोटरसायकलच घेऊ. आणि मग ते बरंच गॅरेज घेतलं. गॅरेजला गाड्यात चालू होईना. त्याला वाटलं 9,000 सायकल मिळते, 9,000 मोटरसायकल घेऊन डायरेक्ट त्याने स्वप्न बघायला उडी मारली. डायरेक्ट जंप मारली. दिवसभर जमलं, घरी येऊन झोपलं. रात्र झोपल्यावर ते रात्र पाठलं गोधडीत लाथा मारायला लागलं. अगदी गोधडी फाटली. बाप म्हणला काय वळ्याला काय गोधडी फाटली द्या का? तो म्हणला गाडी चालूच होत.
स्वप्न बघा, फक्त जे साध्य होईल असं खूप मोठं स्वप्न बघा आणि तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देतो. आता शेवटचं एक उदाहरण सांगतो. सगळ्यात मोठा प्राणी कोणता? सगळ्यात लहान कोणता? मुंगी. बरोबर, हुशार आहे. तर पोरं हुशार आहे तुमची. झोपडपट्टीचे प्रत्येक जण मोठा होणार, 40-50 मोठा होणार, 26 मध्ये भरती होणार, कामगार होणार, कंपनीचा मालक होणार. सगळ्यात लहान प्राणी मुंगी. बरोबर. मुंगीला काय म्हणतात हिंदीमध्ये? बरोबर. आता मुंगी काय करत असते? फक्त शेवटचं उदाहरण कान कोणाच्या लहान लहान मुंगी एवढे पोरं आहेत ना त्यांनी ऐका. मुंगी काय करत असते? सरळ लाईन मध्ये असते. बाहेर पडत धान्य पडलेलं असलं दुकानच्या बाहेर खाड्यावर शेतामध्ये जे धान्य पडलेलं असलं ते धान्य आपल्या पाठीवर घेते आणि लाईन मध्ये सिस्टीमध्ये आपली जुन्या काळात घर असायची भिंतीवर मातीची घरं, त्या कोपऱ्यात कुठेतरी घर असायचं. त्या भिंतीवर टाकताना त्या धान्याचं वजन मुंगीपेक्षा डबल आकाराचं वजन असतं. ज्वारीचा बाजरीचा कण त्या वजनाच्या भारानं त्या बऱ्याच वेळाला त्या मुंग्या खाली पडतात, दिसतात. खाली पडल्यावर परत खाली येतात, परत खाली येऊन त्या धान्याचा कण उचलतात. आपल्याची सगळी ताकद वापरून ते धान्याचे कण आपल्या बेळामध्ये घेऊन ठेवतात, साठा करतात. इतका साठा करतात वर्षभर, म्हणजे जीवनभर पुरेल एवढं साठा करतात. आता मला सांगा, मुंग्या आपल्या घरामध्ये धान्याचा साठा का करून ठेवतात? दुसरं कारण? बरोबर सर, एक नंबर हुशार मुलगा. टाळ्या वाजवायच्यासाठी. पावसाळ्यामध्ये आपलं धान्य संपलं, आपण छत्री घेतो, बारवड्याच्या दुकानात रवा साखर काय ते आणतो. परंतु मुंग्यांचं जर धान्य संपलं आणि त्या जर बाहेर पडल्या आणि तेवढ्या धो पाऊस आला, राप पाऊस आला, पुराचा लोंढा आला तर अख्ख्या मुंग्या वाहून जातील, म्हणजे मरून जातील. बरोबर. आणि मग या मुंगीपासून आपण काय शिकायचं? तर मुंगीपासून आपण ह्या गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? तुम्हाला या रसायनामध्ये कशाचा साठा करायचा आहे आता? बरोबर, ज्ञानाचा, विद्येचा साठा करायचा आहे. तो तुम्हाला आयुष्यभर उपयोगाला येईल, पुढल्या शिक्षणासाठी उपयोगाला येईल. मग मुंगीला हिंदीमध्ये चिठी म्हणतात, रणी चिठी जब जान आले का चलती है, उभरती दीवारों से सौगात फिसलती है. मन का विश्वास लोगों में साहस बढ़ता है, गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना ना सकता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती, कोशिश करने वालों की बरोबर. तुमची कधीच हार होणार नाही. फक्त प्रयत्न करा. एखाद्याला कमी मार्क पडले, एखादा नापास झाला, बिलकुल घाबरायचं नाही. कारण असफलता एक चुनौती है. उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की. छत्रपती शिवरायांचा बेकार का होतो? त्यांना असे गोरगरीब समाजातले मुलं जमवली, सैन्य जमवलं, बेकार लोकांना, टुकार लोकांना चोऱ्या माऱ्या करायची, डोंगर लुटायची, सैन्यात भरती केली. आणि मग त्यावेळेला त्या मुलंही सुधारली आणि शिवरायांचं स्वराज्य निर्माण केलं. फक्त माणसाला जीवनामध्ये यश होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा इतिहास हवा. आता तुम्ही एक अभंग माझ्या मागे म्हणाल का? कानडा राजा पंढरीचा, योगा नाही कळला नाही, अंत पर जाता. ह्या अभंगाला थोडे तरी चाल आहे का नाही? 700 वर्षानंतरही अभंग गायले जातात, ताजे तवाने वाटतात. त्याला चाल आहे, अर्थ आहे, ते आपण डोक्यात घेत नाही. पण त्या डीजेचं ऑर्केस्ट्राचं सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं, त्याला काही चाल नसते, हे तुम्ही डोक्यात घेता. आवाज वाढव डीजे तुझ्या आहे का? अर्थ तरी आहे का? ते आपण डोक्यात घेतो. संतांचे अभंग 700 वर्षानंतरही ताजे तवाने वाटतात. फक्त 2 अभंग वर्षातून पाठ करा, तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. अभंग या शब्दाचा तास आहे, अभंग. आयुष्यात फक्त 2 अभंग पाठ करा, तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. तर मी तुम्हाला आता काय सांगत होतं जीवनला?
तर ठीक आहे, आपला वेळ संपत आलेला आहे. फक्त तुम्हाला एवढंच सांगतो, जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. पीटी उषाप्रमाणे 10वीला 35% असणारी मुलगी खेळाडू बनू शकते. तुम्ही प्रॅक्टिस करा, खेळाची प्रॅक्टिस करा, घरी आई वडिलांना कामामध्ये मदत करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो आणि ते शिकून आणि सवरूनच मोठा होऊ शकतो. मुलांना आयुष्यामध्ये शिका इतका डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, हसा इतकं आनंद कमी पडेल, दौडा असे कमनशिबाचा पासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, त्या देवाला, त्या परमेश्वरांना तुम्हाला देणं भागत पडेल. बस शेवटी एवढंच सांगतो. तुमच्यातला मला सांगा, तुम्हाला काय समजलंय का? तुम्हाला अभंगाची चाल कशी पाहिजे माहितीये का? याचा अभंगाची चाल पाहिजे तुम्हाला, गावठीदार पाहिजे. गावठीदार ना, ठुणूक टाळ वाजवी, पाटामधलं पाणी, कान पाखरा संग गातो, तुझी विठ्ठला गाणी, विठ्ठल नामाची हरली, विठ्ठल टाळ्या वाजवा, विठ्ठल जय हरी विठ्ठल, जोरात टाळ्या वाजवा. तुम्हाला त्याचे गाणं सांगतो. विठ्ठल जय हरी विठ्ठल, हाताला झिंजण्या झाल्या म्हणजे आपल्या शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या विठ्ठल या शब्दावर आपण बोट दिला, आपल्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये रक्तवाहिन्या पंप पावतात आणि पायाच्या केसापासून, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. दिवसातून फक्त 5 मिनिट तुम्ही एक अभंग म्हणा, विठ्ठल म्हणा आणि 5 मिनिटं व्यायाम करा, पळा, याला कामात परत करा, 15 मिनिटं हातांनी लावा. आयुष्यामध्ये 5 मिनिटं फक्त टाळ्या वाजवून विठ्ठल म्हणला, एक अभंग म्हणला, तर त्या माणसाला आयुष्यामध्ये रक्तवाहिन्या प्रवाहित होऊन बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, रक्तवाहिन्या प्रवाहित होऊन बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, मधुमेह किंवा अटॅक येणारच नाही. 30-40 वर्षाच्या माणसाला अटॅकच्या बातम्या का? तर तो व्यायाम करत नाही, पळत नाही, धावत नाही, काम करत नाही, काम सुकारपणा करतो. आयुष्यामध्ये 5 मिनिटं फक्त व्यायाम करा, 5 मिनिटं घरी कामाला मदत करा, 5 मिनिटं शाळेची सफाई करा, 15 मिनिटांमध्ये व्यायाम होईल. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होईल हा विश्वास येतो. आणि शेवटी एवढंच सांगतो, जाता सूर्याने प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला तो प्रकाश येईल. त्यावेळी चंद्र शरवला, मोठमोठे तारे नरमले, एक पंक्ती समोर येऊन म्हणाले, प्रभू माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेन. त्याच वेळेला माझ्यासारख्या 45 वर्ष पत्रकारिता करणाऱ्या एका ध्येयवादी पत्रकाराने ठरवला. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काजने ठरवलं, कुठं तरी काना कोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेल, दाखवूनच ठरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा शब्द महत्वाचा आहे. मनापासून जर प्रयत्न केला, कितीही अवघड गोष्ट असू द्या, ती गोष्ट आपण सहजरित्या साध्य करू शकतो. ती आपल्याला सहज जमू शकते. हा एक साधा मंत्र आहे आणि जर आपण मनापासून विद्यार्थी म्हणून अभ्यास केला तर कितीतरी मोठी माणसं, आता त्यांनी उदाहरणे आपल्याला इथे दाखवून दिलेली आहे, त्याला काही येत नव्हतं अशी माणसं सहजरित्या मोठी झालेली आहे. आपणही याच्यामधून काही बोध घ्यावा आणि मोठं होण्याकरता सर्वांनी प्रयत्न करावे, चांगला अभ्यास करावा. आणि या ठिकाणी मिडगुले सर आले, त्यांनी आपल्याला चांगलं प्रबोधन केलं. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करतो. गायकवाड सरांना विनंती करतो त्यांना श्रीफळ द्यावा.